मार्गदर्शन करीत असतात। पण जी गोष्ट आज त्यांनी या ठिकाणी मांडलं फार महत्त्वाची मांडलंय। बाकी संस्थांचा विचार केला तर 250-300 वर्ष आणि जवळपास 500 वर्ष संस्थांना झालेला आहेत, अजूनही चालू आहेत। त्यांचं म्हणणं आहे की पुढेही आपली संस्था त्याच पद्धतीनं दिनहीन गरीब लोकांपर्यंत काळाच्या शेवटीपर्यंत जोपर्यंत चांद सूरज आहे तोपर्यंत ही संस्था तशीच चालावी अपेक्षा केली आहे आणि नक्कीच परमेश्वर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आज कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय संतांचे विचारही त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून त्याच विचाराच्या आधी मी तुकाराम महाराजांचं नाव वारंवार या ठिकाणी मांडलं आहे आणि विज्ञानवादी विचार मांडत असताना त्यांच्या शब्दात गूढ रहस्य होता आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। 3329व्या अभंगामध्ये राष्ट्रीय संत जगद्गुरु तुकोबराय यांनी अभंगामध्ये म्हटलेलं आहे की चंदनाचे हातपाय चंदन तरीही चंदन परिसा नाही हिन कोणी अंग दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोळ तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळे छिना। साधा नाही गोष्ट, तुम्हाला असं वाटेल की नवीन गोष्ट मांडलेला आहे, साधी असेल का, पण संतांचा विचार आहे। थोडासा 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो मी काय म्हटलेलं आहे। चंदनाचे हातपाय पाही चंदन दीपा नाही पाटी पोटी अंधकार असं म्हणत आहेत। 4 गोष्टीची या ठिकाणी सांगड घातलेली आहे, 4 ओळी मांडलेल्या आहेत। 4 ओळीमध्ये 4 गोष्टी मांडलेल्या आहेत। पहिली गोष्ट मांडली आहे चंदन। आम्ही सहज म्हणतो साहेब की आमच्या बाबाने चंदनाप्रमाणे देह झिजवलेला आहे, प्रत्येकाला मान्य आहे की नाही? थोडंसं ध्यान घ्या। चंदनाप्रमाणे देह झिजवला, आपल्या सर्वांसाठी कार्य केले, आज समाज घडत आहे, आम्हाला आनंद आहे। परंतु चंदनही फिका पडेल असे बाबांच्या अनमोल कार्यात म्हणा। चंदनात काय आहे? चंदन गोष्ट मांडलंय, चंदनाचे हातपाय म्हटलं आहे तर चंदनात 3 गुण आहेत। एक काय आहे? शीतलता आहे। आपण परमेश्वराच्या प्रतिमेला चंदन उगाळून लावतो शनिवारी किंवा पूजा जेव्हा जेव्हा करतो तेव्हा तेव्हा, आणि त्या चंदनात 3 गुण आहेत। कशासाठी लावले जाते? एक तो शीतलता प्रदान करते, एवढी शीतलता आहे मैलागिरी आणि रक्तपीत चंदनामध्ये की खोलता तेल जरी असेल कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये जेवढा प्रतिमेला आपण चंदन उगाळून लावतो तेवढा जरी टाकला उगाळून तर तेल शांत होते, एवढा ताकद आहे चंदनात ओरिजिनल असेल तर। आणि असा असलेला चंदनात गुण आहे तो शीतलताही देते, सुगंधही देते आणि आपल्यासारखाही बनवते। म्हणजे चंदनाच्या झाडाजवळ जेवढे झाड असतील कानबेरीच्या काम नको आहे, त्याला आपल्यासारखाच बनवते। परंतु बाबांचे कार्य याच्या समोर आहेत। बाबाने प्रत्येकाचं जीवन सुंदर बनवलं की नाही बनवलं? चंदनाप्रमाणे ते झिजवलं म्हणतात। पण चंदनही फेला, याचं कारण आहे चंदनाच्या झाडाखाली जर गोटे नेऊन ठेवले ना, त्याला म्हणा मऊ मऊ गादी बनवून दे, तर गोटे गादी बनतील का? नाही बनणार। परंतु या मार्गात याच्या अगोदर, या तत्वावर येण्याच्या अगोदर पाषाण हृदयाप्रमाणे असणारे माणसं जरी व्यक्ती या मार्गात आले तर निर्मळ स्वभावाचे बनवण्याची ताकद बाबांमध्ये होती, संतांमध्ये होती आणि म्हणून आपण या ठिकाणी बसलेलो। शीतल स्वभाव, शांत स्वभाव कोणी मी मारून देईल म्हणत होता, परंतु मार्गात आल्यानंतर ते ताकद चिरवून गेली आहे। तो शांत स्वभावाचा माणूस बाबाने बनवून दिलेला आहे, म्हणून चंदनही फिका पडत आहे। दुसरी गोष्ट म्हणली आहे पारिस। आम्हाला बाबाने सांगितलं ज्ञान पारिसासारखं आहे। पारिसाची तुलना करतो कधी कधी राष्ट्रीय संतांसोबत आणि बाबांसोबत। काही काही लोक म्हणतात पारिसाप्रमाणे कार्य केले, हा चांगली गोष्ट आहे। पारिस काय देत आहे? तो जंगलेल्या लोखंडाला सोनं बनवण्याचं काम करते, परंतु बाबा आणि त्यांचे विचार जंगलेला नाही, दिनहीन गरीब अति ज्याला कोणी समाज जेवढा करत नसेल, नालीत पडलेला व्यक्ती असेल आणि त्यालाही जरी सोबतीला गेला तर या व्यासपीठावर बसण्याची ताकद आणि त्याच्यात तेवढी माणुसकी जागृत करण्याचं बाबांनी कार्य केलेलं आहे, मंडळाने केलेलं आहे आणि म्हणून व्यासपीठावर सर्व मंडळी बसलेली आहे। हे बाबांचे कार्य आहे। त्या ठिकाणी पारिसही फेल पडत आहे, कारण पारिस फक्त कोणाला जवळ घेते? लोखंडाला जवळ घेतला तर सोना बनवते, तांबा पितळाची त्याला काही गरज नाही, त्याला सोना बनवू शकत नाही। पण बाबाने हर प्रजातीचा माणूस, आज जाती वर्गवारी असल्या कारणानं तेली माळी कुणबी जे बी जाती असतील त्या सर्व 272 जातींना एकत्र घेऊन या समाजाला नवीन चालना देणं, मानव धर्माच्या माध्यमातून आपल्या सर्वांना चालना देणं हा राष्ट्रीय संतांचा विचार आहे। आणि म्हणून आपण बाबा त्या ठिकाणी पारिसापेक्षा वेगळं एक आगळं वेगळं रूप घेऊन एक चांगलं कार्य करत आहेत। दिवा म्हणत आहेत, पण दिवा कोटपर्यंत जरेल ते समय लावली आहे, कोटपर्यंत जरेल, तेल आहे आणि ते वाहत आहे तोपर्यंत जरणार आहे। परंतु बाबाचे कार्य, बाबा हयतीत आहेत, सेंडे साहेब बाबा होते आहेत,
शब्दरूपी जरी असतील पण आता नाही आहेत, शब्दरूपी आहेत, मात्र हयतेमध्ये नसले तरी बाबाचे कार्य त्याही वेळेस काम करत होते, कृपा त्याही वेळेस काम करत होती, आताही काम करणार आहे आणि आयुष्याच्या सर्व टोकापर्यंत काम करणार आहे. दिवाही बाबाच्या कार्यासमोर फेल ठरत आहे. शेवटी साखर म्हणतात, राष्ट्रीय संतांना म्हटलाय सर्वांगी साखर अवघी गोड. ते साखर गोडच राहते, मानकर साहेबांना मालूम आहे. परंतु सांगतो, साखर रात्री खा गोडच लागेल, दुपारी खा. बाबांचे कार्य गोड आहेत, मान्य आहे, साखरेसोबत तुलना आहे, मात्र साखरही बाबाच्या कार्यासमोर फेल आहे. कारण आहे, रात्री खाल्ला गोड लागते, दिवसाने रात्र केव्हाही खा गोडच लागते, मात्र जास्त खाल्ला तर डायबिटीज होते. काय होते? ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये, आणि म्हणून तोही या ठिकाणी फेल ठरते. आणि म्हणून आपणास विनंती आहे की बाबाने डायबिटीज असो, महामारी असो, महारोग असो, त्या सर्व रोगावर, कॅन्सर सारख्या बिमारीला माझ्या घरचा अनुभव आहे आणि म्हणून त्याही गोष्टीला मागे सारलेला आहे. आणि म्हणून बाबाचे राष्ट्रीय संतांचे विचार हे अनमोल आहेत, अति उत्तम आहेत, त्यांनी या ठिकाणी मांडलं. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी मांडावंसं वाटलं म्हणून मांडत आहोत. म्हणून बाबाच्या कार्याशी जुळावं, मंडळाच्या कार्याशी जुळावं, या ठिकाणी साहेबांनी फार सुंदर आपल्याला समजून सांगितलंय. धन्यवाद. यानंतर आपल्या या ठिकाणी मंडळाचे सहसचिव आपल्या परिसरातील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आजच्या प्रसंगी सर्व सेवकांना मार्गदर्शन करावं. आता